दूध उत्पादक शेतकऱ्यांची एवढी पंचायत झालेली आहे शासनामुळं की शासन काय म्हणतंय 3-2 फॅट बसली पाहिजे आणि SNF जे आहे ते 8-3 बसलं पाहिजे. मी आता सध्या एका छोट्याशा डेअरीवर आलोय जिथं गावातल्या वेगवेगळ्या वाडेवस्तीवरनं गावातली लोक आहेत आणि हे कलेक्ट करतात इथं. मी मुद्दाम त्यांना म्हटलं मला तुम्हाला बोलतं करायचंय आणि तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ह्या शासनाच्या निकषविषयी ते मी त्यांच्याकडून विचारून घेणार आहे. सुरुवातीला आहे ना मी 3 सॅम्पल घेणार आहे. 3 सॅम्पल आता इथं काही दूधवाले आलेत, मला 3 सॅम्पल द्या, कुठले पण द्या 3 सॅम्पल, असं विशिष्ट देऊ नका, फक्त गाईचं द्या आपण. 3 सॅम्पल द्या, द्या पटापटा पटापटा. हे घ्या, ही इथं ठेवा, घ्या मालक, ही घ्या तुमच्याकडे, हे घ्या, आणखी एक दे बाबा. आता ही काय करायचं सॅम्पलने माहिती आहे का, ही मशीन आहे, ह्या काय मशीनला काय म्हणते, त्याला काय म्हणतात मशीनला? हे मशीन आहे, ह्याच्यावर फॅट SNF, हा. दुधामध्ये वॉटर किती आहे, दुधाचं टेम्परेचर किती आहे, प्रोटीन लेवल काय आहे, ठीक ते आहे. दाखवतं. हे अगदी थोडक्यात आपल्याला आम्ही आता हे 3 मोगम घेतलेले आहेत, असेच 3 किटलीतले 3 सॅम्पल उचललेत. आता हे मला ह्याचं फॅट आणि SNF काय आहे ते मला सांगा, दाखव. ह्याची काय प्रोसेस आहे हे सांगा. आपण असं गाडीने पहिलं गाळून घेतोय दूध, ह्याच्यावर काय कचरा बिचरा जाऊ नये म्हणून हा. हे प्रत्यक्ष आहे ना डेमो आहे, हा डेमो मात्र शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याची जी व्यथा आहे ती शेअर केली पाहिजे, जेणेकरून शासनापर्यंत ते पोहोचेल. सरळ मशीनला लावतो आपण, ह्यानी काय होतं, आणि दुधाचं टेम्परेचर जर थंड असेल तर ते मेंटेन होतं. बरोबर. साई असेल, फेस असेल तर तो बाजूला केला जातो. त्या मशीनने बाजूला केला जातो. तर व्हिडिओ पळू आपण थोडं, म्हणजे काय होईल हे ठीक. थोड्या वेळामध्ये. हा, आता ह्याला किती वेळ लागेल? ह्याला किती लागते दाखवतो टाइम, 37 सेकंद दाखवतो. बरं, आता 37 सेकंदामध्ये त्याचं फॅट आणि SNF किती आहे, आणि दुधामध्ये वॉटर किती असेल तर दाखवतो. Yes, yes, हा. yes. काय काय गाईमध्ये असं होतंय की दुधात पाणी नाही टाकलं तरी वॉटर दाखवते. बर. हा, ते म्हणजे जास्त दूध देणाऱ्या गायी आहेत त्यांना दूध त्यांचं धार हलकी असते, त्या दुधामध्ये ऑलरेडी वॉटर दाखवते, 1, 2, 3 असं दाखवतं. बरोबर. खरं तर आपण हे का दाखवतोय, हे शासकीय डॉक्टरांना नाही विचारायचं, आपण एखाद्या खाजगी डॉक्टरांना विचारू. डॉक्टर आजबे यांची आपण मुलाखत घेऊ याविषयी. चला 5 सेकंद राहिलेत. आता हे आम्हाला फक्त हे थोडं विश्लेषण सांगा की त्याचं फॅट किती आहे, काय किती आहे. आता ह्या दुधाची फॅट लागली 3.3 फॅट आहे, बर. 7.5 SNF आहे. असाही किती पाहिजे काय? हा, ह्याची फॅट लागली आहे, पण SNF 8-3 लागायला पाहिजे. पण हे दोन्ही बसलं तरच चालतंय दूध, नाहीतर रिजेक्ट असाय. हा, त्यांनी सांगितलंय असं, पण आता ह्या दुधामध्ये बेसळच नाही काय, तर हे दूध माघारी कसं लावायचं, मग त्यांनी कुठं घालायचं? बरोबर. आता दुसरा dairy वाले आता एक सेकंद आपण पॉज करू. हे आता हे दुसरं घे, दुसरं सॅम्पल घे. बघा, हे आम्ही मोगम 3 सॅम्पल घेतलेले होते. आता हे आणखी एक सॅम्पल आम्ही ते चेक करणार आहे आणि खरंच बसतंय का त्यांनी कशामध्ये बघणार आहे. खूप महत्वाचं आहे, कारण हा भारत कृषी प्रधान देश असला तरी मुख्य व्यवसाय दूध व्यवसाय आहे आणि दुधावरच या शेतकऱ्याचं कुटुंब चालतं असंच या ठिकाणी सांगता येईल. आता ह्याचं आपण पुन्हा एकदा एक सॅम्पल घेतलेलं आहे, एकदा चेक करू. हे बघा इथं, तोपर्यंत आपण इकडे बघा, हे सगळे दूध ग्राहक म्हणजे सभासद आहेत, ह्यांचे सभासद बरोबर, डेअरीचे सगळ्यांचा व्यवसाय दूधच आहे बरोबर, दुधाचा व्यवसाय असणार आहे सगळे. चला आता ह्याला पण 30-37 सेकंद लागतात बरोबर. तोपर्यंत आपण इकडे बोलू. काय सांगाल बरं का, तुमचं फॅट वगैरे काय बसत नाही, थोडं इकडे ये. फॅट बसत नाही काय सांगाल, शासनाने तर ते सांगितलेली आकडेवारी काय सांगाल, कोण बोलेल का? बोलतय कोण का? होय शासन बोला की, तुमच्यासाठी तर आलोय मी. शासनाने सांगितलेलं आहे 8-3-2-8-3, पण ती आकडेवारीच येत नाही, काय करणार आहे? काय करायचं? हा? दुधाचं पाणी आम्ही होत तरी काय करणार आम्ही? होतच नाही तुम्ही काय नाही, टिपका होतच नाही आम्ही. आणि मग कसं ती बसत नाही की मग करायचं काय? मग काय करणार आम्ही? मग शासनाला काय सांगाल? चला शासनाला काय सांगायचं तुम्ही सांगा. बरं, 1 मिनिट चला. काय 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 झालं? दुधाचे सॅम्पल आता 3-5 फॅट लागली, 7-6 SNF आहे, 7-6 SNF आहे याचा पण. मग ही पुढचं 7 काय दाखवलंय? हे वॉटर दाखवलंय. म्हणजे पाणी आहे असं म्हणतंय हो त्याच्यात. हो आहे. चला तिसरं सॅम्पल घ्या. ही मुद्दाम आपण आहे ना, कुठलं बसतंय का नाही एखादं तरी म्हणून. बरं, आता तुम्ही मला सांगा, 100त किती असे ग्राहक आहेत की त्यांचं बसत नाही?
100 मध्ये 80 तर ग्राहक आहेत की त्यांचं बसत नाही. 80 ग्राहक आहेत 100. आहेत बर, त्यांचं 8-3 होतच नाही. होत नाही. कोणाचं 8-0 आहे, 8-1 म्हणजे होईल, म्हशीचं 8-2 बसतं, गाईचं बसत नाही हा असं. हा हा म्हशीचं आहे. चला हे तिसरं बघा, आता तिसरं सॅम्पल आहे. आणि या सॅम्पल नंतर आपण ह्या सभासद जरी बोलत नसतील आता 100% बोलतं करू. हा हो. मला आता लोकांच्या तक्रारी काय काय येतात मग आता ह्या विषयी? आम्ही पाणी टाकत नाही, पाण्याचा एक थेंबी टाकत नाही. आम्ही म्हटलं ते मशीन मधून पाणी जातं बरं का, अशी आमची तक्रार आहे. तर ते आता बऱ्याच सभासदांनी आता हाताने दूध काढायला चालू केलं. हो हो हो, हाताने काढतात. का तर मशीनने काढल्यावर क्वालिटी बसत नाही हो, म्हणून. हो, हा? हो, हो, हो. तरी पण दुधाची क्वालिटी तीच आहे. फार फार तर 1-2 पॉइंट प्लस जात आहेत, पण 8-3 शक्य नाही. शक्य नाही. नाही गाई- 8-0 गाई- 8-1 हा आहेत, नाही असं नाही. सगळ्या गायींना नाही ना, पण बरोबर, हा बरोबर. असं आहे. तर हे जे आहेत ना, हे दूध कलेक्शन करतायत, ह्यांना जी शेतकरी व्यथा सांगतायत ते व्यथा हे आपल्यापर्यंत सांगतायत, बरोबर ना? आता गोट्यावर 4-5 गायी असतात. एका गायीची चांगली क्वालिटी आहे, दुसऱ्या गायीची चांगली. 2 गायीची कमी असले की त्या चांगल्या क्वालिटीचं दूध कमी होतंय ना. हा, कमी. हा असं होतंय मग. बरोबर आहे. हा. हा, याचं किती आता ह्याला बघा 4-7 फॅट आहे. फॅट चांगले. हा 7-8 SNF आहे. आता या दुधामध्ये 3 वॉटर म्हणजे वॉटर काही नाही. म्हणजे हे निकषात नाही. हा. लक्षात घ्या, फॅट चार आणि SNF हा. ह्या दोन्ही गोष्टी असल्यानंतरच तुम्ही त्या निकषात बसताय आणि कुठंतरी हे दूध कलेक्ट केलं जाते आणि ते चांगल्या क्वालिटीचं दूध असं म्हणलं जाते. नाहीतर काय त्याला सबस्टँडर्ड दूध असं म्हणलं जातं हा, ना, सबस्टँडर्ड दूध म्हणलं. substandard. आता हे दूध ग्राहक काय म्हणतायत बघू. चला काय सांगाल, किती वाजता उठताय एवढं सांगा की. दारा काढा किती वाजता 4 उठताय? वाजताच उठतोय. किती गाय आहे ती? 5 आहे त्या. बर, पण आता शासनाने सांगितलंय 3283. कसं काय ह्याचं? काय बसतच नाही, त्याला काय करायचं आम्ही बसत त्याला? नाही. हा बर. बाजारात नेले तर मग ही कायच्या म्हणल्यावर काय येते त्यांना, कापायलाच जाते ना. मग परवडते का ती? बर, तुमचं किती दूध आहे तिथे आता? माझं दूध आहे आता सध्याच्याला कमी झालं, 10-15 लिटर दूध आहे एका टायमाला. माझ्याकडे ते 3 गाय आहेत. पण ही शासनाने, ऐका की, मला थोडं विस्तृत सांगा ना. शासन म्हणते आता ह्या निकषाप्रमाणे दूध यायला पाहिजे. येत आहे तसं दूध? नाही येत तसं. नाही येत. आता तुम्हाला सांगतो, मी मागच्या वेळी 10 ते 12 दिवस झाला अससन, मी 3 गाय आहेत मला. त्यापैकी 2 गायचं आहे ना फॅट आणि SNF चांगले लागते, आणि बाकीचे एका गायची आहे ना पूर्ण डाऊन दाखवते. बरोबर. त्याच्यासमोर सगळ्यांचं चेक केलं मी, जो बरेच लोक होते इथं. आता त्याला जर माझ्या त्या गायचं दूध आहे ना एका टायमाला 9 लिटर जात आहे. आता त्या 9 लिटरचं काय करायचं मी? बरोबर आहे, बरोबर आहे. मला रस्त्यावरती जाऊन वतून द्यायची वेळ आहे. ही परिस्थिती आहे. चला काय बोलताय का नाही? किती तुमचं काय विषय? किती दूध ही काय? म्हशीच दूध आहे आमचं. हो बरं, म्हशीचं बसतंय, बरोबर? हो म्हशीचं बसतं. म्हशीचं बसतंय. गाईचं दूध बसत नाही निकषामध्ये. हा? गायचं दूध काय होतं, 2-3 गायांचं बसतं किंवा एखाद्या गायचं नाही जर बसलं तर सगळंच दूध. तर मग सगळं दूध हे होतं ना, क्वालिटी बसत नाही त्याची. बरोबर. त्याच्यामुळे त्या गायचं काय करायचं. हा हा हा. मग आता घेताना तर ती गाय मला सांगा फॅट देते, दूध देते, कशी देते किंवा त्याची क्वालिटी बसते समजते आपल्याला काय. त्यामुळे दोष आमचा नाही त्यात काय. कारण पाणी तर दुधात काय नसतं. आपला दोष नाही ना. शेतकरी दोष काय नाही की प्रत्येकाला वाटतंच की बाबा दर आपल्याला थोडा ज्यादा भेटावा, त्यामुळे क्वालिटी सगळी चांगली निघते ना. पण ज्याला बसत नाही त्याने काय करायचं मग ते. बरं, आता ह्या माध्यमातून हे बघा, आपल्याला कोणावर टीका करायची नाही, आपल्याला कोणावर टीका करायची नाही, पण या माध्यमातून या पुढे या थोडं काय सांगाल, किती दूध आहे? दूध किती आहे तुमचं? आम्हाला 7-9 लिटर दूध आहे, पण त्याला फॅट डिग्री बसत नाही, त्याला काय करणार? पण शासन म्हणते ना 3283 बसवाय पाहिजे. तुम्ही मग पाणी होतात असाल. स्वतः दार काढा या ना मग तुम्ही, पाणी होतच असलो तर. बर, बादली पुसून घेतात. बाजले नऊ खंगून सुद्धा गोडभर सुद्धा येणार, कोरकट दूध आणतो यान. बर, मग त्याला बसत नाही, त्याला काय करणार आम्ही? त्याच्या दुधात काय करायचं? बरं, आता काका मला सांगा, थोडी जागा द्या मला. आमच्या माध्यमातून, या माध्यमातून काय सांगाल, शेतकऱ्यांच्या भावना ह्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजे. शासनाकडे काय मागणी कराल? काय दराची मागणी आहे आणि काय दर द्या की शासनाला, म्हणा पिंड मुलकाचं महाग केलंय. पण ती दर देतो म्हणतात ना, पण त्या लेवलचं त्या क्वालिटी आहे ना क्वालिटी देते माझं एकटं आकडेवारी, तुमची आकडेवारी बसत नाही. बरोबर आहे ना. मग माझं एकटं जग बसत, मग दुसऱ्याला का म्हणतं सही करताय? माझं स्वतः चेक कराय, स्वतः तुम्ही दार काढा या. बर, म्हणजे त्यांनी जी 3283 जी दिलेली आहे, ती गाईच्या दुधाची ती क्वालिटी येत नाही असंच म्हणायचं का? हा बरोबर ना? बरोबर आहे. बर, मग त्या आकडेवारीमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे ना. मग त्यासाठी काय करायचं? काय करावं आम्ही? मग तीच ना, शासनाकडे तुम्ही काय सांगाल? मग काय ह्याच्यात शासनानेच बदल करायला पाहिजे ना. शासनाने बदल केला पाहिजे. बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, खर तर गाईचं हे जी फॅट SNF जी आहे ना,
ते त्याच्या चाऱ्यावर, त्या ऋतुमानावर आणि भौगोलिक परिस्थितीवर पण अवलंबून असू शकतो. आपण या बाबतीत तज्ज्ञ व्यक्तींना सुद्धा आपण विचारणार आहेत. आपण डॉक्टर आजबेंची मुलाखत घेऊ, कारण ते तज्ज्ञ आहेत आणि ते शासकीय नाहीत म्हणून ते बिनधास्त खरोखर सांगतील काय सांगायचे. शासकीय लोक ह्यावर बोलणार नाहीत. पण एकंदरीत ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती शेतकऱ्यांची खूप वेदनादायी आहे. त्यांना काही जरी केलं तरी ज्या शासनाने निकष लावले त्या निकषाप्रमाणे दूध बसत नाही. त्यामुळे रस्त्यावर ओतण्याची त्यांच्यावर वेळ येते. त्यामुळे शासनाने कृपया प्लीज या गोष्टीचा विचार करावा आणि तुमचा जी निकष आहे त्यामध्ये थोडासा बदल करून जे जनरली काय चालू आहे त्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल करून या सर्व जी 4-4 वाजता उठतायत, पहाटेचे 4-4 वाजता उठतात आणि 4 वाजता उठून हे सर्व व्यवसाय सांभाळतायत, लेकराला सांभाळण्यासारखं गाईला सांभाळतायत, म्हशीला सांभाळतात, दिवसभर काम करून ज्यावेळेस डेअरीवर दूध येतं त्यावेळेस सांगितलं जातं की तुमचं दूध रिजेक्टेड आहे, तुमचं दूध बसत नाही. आणि बिचारा गावातील दूध डेअरीवाला, या ना थोडं मी पुढे या की, ह्यांची तरी काय चूक आहे? कारण ह्यांना शासनाने सांगितलंय तुम्ही जे दूध देणार ते ह्या क्वालिटीचंच दूध द्या, बरोबर ना? काय केलं पाहिजे, काय शासनाला सांगाल? चला. नाही, आता तो 3283चा क्रायटेरिया आहे, तो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता क्वालिटीचं काय राहतं, न्यूट्रिशन, फीडवर बऱ्याच गोष्टी आहेत. आता चारा म्हणजे फक्त आता लोकांकडे ऊस, गिनी गोल, मका. हा मका तर नाहीयेच आता. हा, ओली मका असती तर क्वालिटी प्रोटीन दुधाला बसलं असतं. हा, पण कडवळ एक आहे. आता काय चाऱ्याची बोंब आहे आणि पाऊस पडतोय आता, शेतकऱ्यांचे भयंकर हाल आहेत. चारा कसा आणायचा, काय करायचं? बरं, एकंदरीत आता फायनली शासनाला सांगा. चला, फायनली शासनाला नाही, तो 3283चा क्रायटेरिया मध्ये थोडा बदल केला पाहिजे. बदल केला. पण ज्या लोकांच्या दुधामध्ये वॉटर नाही ते दूध चांगलंच आहे ना, बरोबर. त्याच्यामध्ये भेसळ नाहीच, पण त्याची क्वालिटी कमी आहे, मग त्यांनी करायचं काय? त्यांनी बरं का, मला काय म्हणायचंय, हा. या डेअरीवाल्यांनी 2-4 वेळा माझं दूध महागारी लावलं बसत नाही बरोबर म्हणून आहे, बरोबर. पाण्याचा जर टिपका टाकत खरंय, नाही. खरंय. माझ्याकडे मेंढरा आहे ती, होय की होय. त्या मेंढराचं दूध काढून अर्धा लिटर ओततोय, 3 कोकरी माझी मिली. काय डेअरीला करायचं आणि काय नाही, शासनाने ही पुढं परिस्थिती करायचंय? आहे, ही परिस्थिती आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता विषय असा आहे, हे बघा, हे सर्व कधी चालू झालंय? तुकाराम मुंडे साहेब ज्यावेळेस आले. आता तुकाराम मुंडे साहेबांनी निकष लावलाय म्हणजे त्यांनी 100% विचारपूर्वकच लावला. परंतु त्या विचारामध्ये आम्ही एवढं करेक्शन करा म्हणून सांगणे इतपत आम्ही मोठं नाही, परंतु त्या विचारामध्ये हे सर्व शेतकरी आहेत ना, ह्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करूनच ते निकष लावले पाहिजेत आणि ही बातमी तुकाराम मुंडेंपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ही बातमी फॉरवर्ड करावी, एवढंच या ठिकाणी सांगतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, शेटपळ हवेली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.